नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींनी घाबरायची काहीही गरज नाही आहे. त्यांना त्यांचे 1500 रुपये वेळेवर त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवले जातील. या संदर्भात दीपक भाऊ नारनवरे यांच्याशी आपण चर्चा करूया. काय म्हणतात ते? दीपक भाऊ, मला सांगा, तुम्ही लाडली बहिणाचे फॉर्म भरलेले असेल तर तुमच्याकडे त्या बहिणी येतात का विचारला की पैसे आले की नाही आले? हो, कंटिन्यू येऊन राहिले आता 2-3 दिवसापासून आणि विचारतात त्या. काय म्हणणं त्यांचं? त्यांचं म्हणणं हे आहे की आमचं केवायसी झालेलं आहे जी. आणि केवायसी प्रॉपरली झाली की नाही झाली हे चेक करून द्या. अच्छा. तर माझं उत्तर त्यांना हेच असते की केवायसी जे साईड आहे ते बंद झालेली आहे. अच्छा. आणि शक्यतोवर केवायसी जेव्हा बंद होते तेव्हा म्हणजे ते जी योजना आहे ते पण बंद होते असं माझ्या लक्षात येऊन राहिलं. मी प्रत्येक वेळी चेक करत आहो. लाडली बहीण योजनाची जेही साईड आहे त्यावर चेक करत आहो, पण त्याच्यावर काही साईड ओपन होत नाही. पण सध्या लाडक्या बहिणी या घाबरलेल्या आहेत. त्यांना केव्हापर्यंत पैसे येऊ शकतात असं तुम्हाला वाटते? नाही, मुख्यमंत्री वारंवार कोणत्याही सभेमध्ये सांगतात. मागे नगरपरिषद नरखेडच्या निवडणुकीमध्ये आणि काटोल निवडणुकीमध्ये आणि ज्याही नगरपरिषदच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचं भाषण झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की शक्यतोवर लाडली बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आहे. पण आता अलीकडे निवडणुका सुरू आहेत तर त्यांनी थांबवले असेल का पैसे? कदाचित हे होऊ शकते किंवा निवडणुका आणखी जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, त्यामुळे कदाचित थांबू शकले असेल लाडली बहिणाचे पैसे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लाडक्या बहिणींना काय संदेश द्याल? माझा एकच संदेश आहे की घाबरायचं काही कारण नाही. 14 तारीख दिली होती, 14 जानेवारी 2016 पैसे येण्याची, परंतु काही कारणास्तव पैसे येऊ शकले नाही आणि शक्यतोवर महानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर कदाचित पैसे येऊ शकते. अच्छा. असं माझं लाडल्या बहिणीला सांगणं आहे. धन्यवाद भाऊ, माहिती दिल्याबद्दल.